आजचा जो विषय आपण घेतलेला आहे, तो म्हणजे सवयी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हॅबिट म्हणतो. आपल्यामध्ये दिसून येईल की पुष्कळशा आपल्याला सवयी असतात. धूम्रपानाची सवय, मद्यपानाची सवय, ह्या वेगवेगळ्या सवयी असतात आणि या सवयीमुळे आपलं जीवन हे बरबाद होतं. आपलं वैयक्तिक जीवन, आपले कौटुंबिक जीवन, आपले सामुदायिक जीवन, आपलं व्यावहारिक जीवन, आपलं जे सामुदायिक जीवन आहे ते अत्यंत बरबाद होतं आणि अशा रीतीने सवयी कुठल्याच नाही अत्यंत वाईट आहे. एक छोटी गोष्ट आहे. एका शहरामध्ये एक डोंबराचा खेळ चालला होता आणि डोंबराच्या खेळाचा मध्ये एक डोंबरे होता. तो काय करायचा, अ, अ, एक जण त्याचा जो म्होरक्या होता, तो डोंबारी असं ढोलकी वाजवायचा आणि जेवढा ढोलकी जोरात वाजल तेवढा हा डोंबारी झाडावर चढायचा, खाली उतरायचा, खांबावर चढायचा, उतरायचा, बिल्डिंगवर चढायचा, उतरायचा आणि जोपर्यंत तो आवाज ऐकेल तोपर्यंत तो अगदी भरात यायचा आणि सर्व गोष्टी करायचा. त्या ठिकाणी एक गृहस्थ उभे होते आणि ते म्हणाले, की "हा माणूस फार चांगला आहे. याचा आपण काय उपयोग करून घ्यावा." आणि त्याला सांगितले, की "तुला दिवसात किती रुपये मिळतात?" "मला ₹10, ₹15 मिळतात." "तुला मी दिवसाला ₹100 देतो. तू माझ्यासाठी काम कर." मग तो "ठीक आहे." तर तो जो होता तो एक चोरस सरदार होता. त्याने त्याला म्हणाले, की "तू माझ्यासाठी काम कर." एकदा ते मग त्याला ते सगळं ट्रेन केलं, की चोरी कशी करायची, काय करायचं सगळं शिकवलं. आणि एका रात्री त्याने सांगितले, की आज सावकाराच्या घरी आपण जायचं आणि चोरी करायची. सावकाराचं घर 3ऱ्या मजल्यावर होतं आणि हे सगळे डोंबारी आणि हा जो चोरा सरदार होता, तो त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी ते रात्री 2 ते 3 वेळा गेले आणि ते म्हणाले त्या चोराला, ते चोराचा सरदार म्हणाला, की "तो वर चढ." तो म्हणाला, "नाही," म्हणाला, "जोपर्यंत मला ढोल वाजत नाही, आवाज येत नाही, घुमत नाही, तोपर्यंत मी करू शकत नाही." ते म्हणाले, "नाही." त्याला म्हणतात, "रात्रीची वेळ आहे, कसं करायचं मला जमत नाही. जोपर्यंत मला ते ढोलाचा आवाज येत नाही, तोपर्यंत मला त्यात नाद येत नाही, तोपर्यंत मी गोष्टी करू शकत नाही." अशा रीतीने काय दिसून येईल, की त्या ठिकाणी जर आपण काय करतो, एखादी सवय आपल्याला लावून घेतो आणि आपण ह्या सवयीचा गुलाम होतो आणि म्हणूनच जर सवयी चांगल्या असल्या, तर ते उत्तमच आहे आणि म्हणूनच आपलं जीवन सुदृढ होण्यासाठी, आपलं जीवन चांगलं होण्यासाठी, आपलं जीवन हे निकोप होण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये कुठल्याही आजार न होण्यासाठी ह्या सवयी चांगल्या असणं महत्त्वाचं आहे. वाईट सवयी सोडून द्या, चांगल्या सवयी चालू ठेवा. हे एकच मी आपल्याला आज आवाहन करत आहे. धन्यवाद.